राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल। श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण मिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या बाण मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत करी दोही ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होयाधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 56वा कोणत्या अर्थाचे मुमुक्षुने चिंतन करावे याचा उपदेश। या अगोदर पक्षाचा दृष्टांत देऊन कर्म आणि उपासना ज्ञान उत्पत्तीला कशा त्याज्य आहेत हे चांगलं समजून दिलं। उत्तम दृष्टांत देऊन त्यांनी सिद्धांत लावून दिला। तरी पण मुमुक्षुना
कोणत्या अर्थाचे चिंतन करावे? कारण अनेक प्रकारच्या अर्थांना चिंतन करता येतं, कारण प्रक्रिया अनेक आहेत. मग त्या प्रक्रियापैकी अशी कोणती प्रक्रिया विशेष आहे की त्याच प्रक्रियेनं मुमुक्षुला साध्यावर निश्चय करता येतो, मोक्षाचा अनुभव घेता येतो, स्वरूपाकार स्थिती ठेवता येते. त्यासाठी कोणत्या अर्थाचं चिंतन करावं? तेच इथं या परिच्छेदमध्ये सांगतो. म्हणजे चाललेला प्रश्न अग्रद देवाचा, आणि आता त्याच्या 3 प्रश्नापैकी शेवटचा जो हा प्रश्न होता तोही संपत आला आहे. आणि मग गुरुजी म्हणाले की हे शिष्य, कोणते गुरुजी? स्वप्नातलेच अग्रद देवाला म्हणाले, हे शिष्य, तुझ्या 3 प्रश्नाचे मी उत्तर दिले आहे. जे तू 3 प्रश्न विचारले होते, मी कोण आहे, जगतकर्ता कोण आहे, आणि मोक्षाला हेतू काय आहे, काय आहे या म्हणण्याचा त्याचा असा अभिप्राय होता की ज्ञान कर्म का ज्ञान उपासना का कर्म आणि उपासना किंवा दोन्ही, असा त्याचा प्रश्न होता. आणि त्या 3ही प्रश्नाचं उत्तर गुरुजींनी त्याला चांगल्या प्रकाराने समजून दिलं. म्हणून आता गुरुजी म्हणतात की हे शिष्य, तुझ्या 3 प्रश्नाचे जे मी उत्तर तुला दिले ते सर्व वेदाचे सार आहे. हे जे 3 प्रश्न आहेत, मी कोण आहे, ह्याच प्रश्नाचं उत्तर मिळणं म्हणजेच परमार्थ. आणि हा दिसणारा जो प्रपंच आहे, जगत आहे, याचा कर्ता कोण? आणि कर्म, ज्ञान आणि उपासना हे जे साधन आहेत, या साधनापैकी कशाने मोक्ष प्राप्त होतो? तर ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. प्रत्यक्ष कारण आणि अप्रत्यक्ष कारण याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. ज्ञान हे प्रत्यक्ष कारण आहे, मोक्षाला कारण. साधन म्हणून ज्ञान हे प्रत्यक्ष कारण आहे, आणि इतर जे काही कारणं आहेत ते अप्रत्यक्ष आहेत, परंपरेनं आहेत. ज्ञान परंपरेनं नाही. म्हणून तुझ्या 3ऱ्या प्रश्नाचं उत्तर हे तुला चांगलं समजलं असेल की ज्ञानच मोक्षाला कारण आहे. मग हे 3 प्रश्नाचे जे उत्तर तुला सांगितलेत ना, हेच वेदाचं सार आहे. वेदामध्येही ह्या 3 प्रश्नाचंच उत्तर दिलेलं आहे. वेदानं जे जे काही प्रतिपादन केलं आहे, ह्या 3च प्रश्नाचं केलं आहे. नव्हे जेवढे म्हणून काही ग्रंथ आहेत, मग ते प्रक्रियात्मक ग्रंथ असो की आकार ग्रंथ असो
या दोन्हीही प्रकाराच्या ग्रंथांनी या 3 प्रश्नाच्याच उत्तरावर बोललेले आहेत. 3च प्रश्नावर त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. आणि मनुष्याने हे या 3 प्रश्नाचे उत्तर अपरोक्षत्वानं जाणून घ्यावेत. कशाने? अपरोक्षत्व अनुभवाने जाणून घ्यावे. परोक्षानं तितकंसं कळत नाही. तितकंसं म्हणजे खरं कळतच नाही. परोक्ष ज्ञानानं कळाल्यासारखं वाटतंय पण कळत नाही. म्हणून त्याचं अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. आणि ते अपरोक्ष ज्ञान म्हणजेच खरं कळणं आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी विश्वास ठेवलास, त्या 3 प्रश्नाच्या उत्तराच्या ठिकाणी विश्वास जर ठेवलास तर अनायासे जन्म मरण रूप जो संसार आहे या संसाराचा नाश होईल. अनायासे. अनायासे म्हणजे आपोआप. आपोआप कसा होईल? ब्रह्मज्ञान घेतलं की संसाराचा आपोआप नाश होतो. संसाराचा नाश करायचा नाही, ते आपोआप होतंय. पण ब्रह्मज्ञान झालं तर, अध्यात्मविद्या प्राप्त करून घेतली तर त्याला नाश करायची काही कष्ट घ्यायचेच नाहीत. ते आपण मत्याच काय होतंय? ते नव्हताच तर त्याचा नाश कसा होईल? म्हणजेच ज्ञान झालं की जो काही मिथ्या पदार्थ असतो मानलेला, तो आपोआप त्याचा अभाव होऊन जातो. आपोआप. दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्पाला घालवावं लागतं का? दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प दोरीवरला त्याला जाय म्हणावं लागतंय का? आता मला दोरीचं ज्ञान झालंय बाबा, आता तू जाय, तू खरा नव्हतास असं म्हणायची सुद्धा गरज पडतच नाही. आपोआप सर्प निवृत्त होतंय. तसा हा जो संसार आहे तो संसार परमात्म्याचं ज्ञान झाल्याबरोबर निवृत्त होतो. त्यालाच म्हणतात अनायासे. मग प्रयत्न न करता जे मिळतं त्याला म्हणतात अनायासे मिळणं, है का नाही? अनायासे हा शब्द वापरतात. मग अनायासे म्हणजेच काय? त्याला घालवायची गरज नाही, आपोआप तो नष्ट होतो. जाणावयाचे इतकेच आहे की नेमकं तुला काय सांगायचंय? जगत करता तो ईश्वर जे आहे ना, तो माझ्याहून भिन्न नाही. काय जाणावायचंय? इतकंच जाणायचंय, तो जो ईश्वर आहे ना, तो माझ्याहून भिन्न नाही. म्हणजे कोणत्या अर्थाचं चिंतन करायचं मग मुमुक्षुनं? याचंच की ईश्वर माझ्याहून भिन्न नाही आणि मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे, असा निश्चय करणं. हे सगळ्या निश्चय करण्यामधून किंवा दुसऱ्या प्रक्रियापेक्षा ही प्रक्रिया अतिउत्तम आहे. आपणाला सुरुवातीला देवाचं ज्ञान परोक्षत्वानं असतंच. प्रत्येक जीवाला जो आस्तिक्य बुद्धीचा आहे तो देव मानतो, आणि मानला तरी तो काही इथं जवळ मानत नाही. तो कुठेतरी वैकुंठात कैलासात असाच मानतो ना, पण मानतो आहे, मानतो तो. म्हणून त्याच्या सान्निध्य नसतो, म्हणजे जवळ नसतो, म्हणजे त्याला त्याचं अपरोक्ष ज्ञान नसतं. देवाचं परोक्ष ज्ञान असतं.
मग परोक्ष कशाला म्हणतात? जे अनुमानानं सिद्ध होतंय त्याला परोक्ष मानतात, अनुमानानं. मग तसं परोक्ष ज्ञानानं देव आहे असं ज्ञान अगोदर असतं, आहे का नाही? आणि मग ते परोक्ष ज्ञान अपरोक्ष करून घेता वेळस तो जे होता ईश्वर, तो म्हणणारा, दूर मानणारा, वेगळा मानणारा देव, त्याला त्या ईश्वराचं खरं ज्ञान, सत्य ज्ञान प्राप्त होते. आणि मग सत्य ज्ञान झाल्यावर ईश्वर त्याच्याहून भिन्न राहतो का? कारण ईश्वराचं स्वरूप आणि जीवाचं स्वरूप हे दोघांचंही स्वरूप एकच आहे. मग भिन्नता कशामुळं यायली? उपाधीमुळं दोघांच्यामध्ये भिन्नता आहे, हे का नाही? मग भेद जो आहे तो उपाधीमध्ये आहे, स्वरूपामध्ये भेद अजिबात नाही. म्हणून ईश्वराला जाणणारा ईश्वराहून वेगळा नाही, ईश्वराला जाणणारा ईश्वराहून वेगळा नाही. मग जर वेगळाच नाही तर ईश्वर सच्चिदानंद रूप आहे आणि मग त्याला जाणणाराही सच्चिदानंद रूपच आहे, म्हणजे जीव ब्रह्मरूपच आहे. अशा अर्थाचं जो चिंतन करेल ते सर्वात श्रेष्ठ चिंतन आहे, सर्वात श्रेष्ठ निश्चय आहे. म्हणून ही जी प्रक्रिया सांगितलेली आहे ती याच्यावरच जर विश्वास ठेवला तर याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतंही प्रक्रिया नाही, असं गुरुजी स्वप्नामध्येच अग्रत देवाला म्हणतात. जगत करता तो ईश्वर तो तुझ्याहून भिन्न नाही आणि मी सच्चिदानंद रूप आहे. सर्व जाणण्यात हे जाणले, सर्व जाणण्यामध्ये आता आपण दुसऱ्या बऱ्याच प्रक्रियांना आता पाहिल्या, तर त्या जाणण्यापेक्षा हे जाणणे श्रेष्ठ आहे. कारण हे जाणणं जे आहे, हे जाणणं अनेक प्रक्रियाहून, नाना प्रक्रियेहून, दुसऱ्या प्रक्रियाहून कशामुळं श्रेष्ठ आहे? तर ह्या जाणण्यामध्ये मेन जो काय आपण देव जाणण्यासाठी निघालो होतो त्याचा अगोदर परोक्ष आहे म्हणून म्हणायले. त्याचं परोक्षही जर नसलं नसतं तर मग ते काही म्हणले नसते. हे सगळ्यात जाणणं चांगलं आहे. पण जीवाला सगळ्याला परोक्ष ज्ञान ईश्वराचं, देवाचं आहे आणि तेच ज्ञान अपरोक्षत्वातून त्याला येणं हेच सगळ्यात श्रेष्ठ जाणणं आहे. कारण दुसरं काही जाणायचंच नाही, जाणायचं ते हेच जाणायचं. आणि नाना प्रक्रियेनं जे काय करून जे काय जाणायचे ते हेच जाणायचे. म्हणून सर्व जाणण्यापेक्षा हे जाणणे श्रेष्ठ आहे. संसारातल्या वस्तू जाणण्यापेक्षा हे जाणणं आहे का नाही? संसार जाणण्यापेक्षा, कारण विज्ञानामध्ये अनेक प्रकारचे शोध लागलेत आणि जाणून घ्यायलेत. वरी फेकलेली वस्तू खालीच का पडती हे जाणून घ्यायलेत, हे का नाही? हे जाणून घ्यायलेत का नाही? हे जाणणंच आहे ना. गतीचे नियम हे जाणूनच घे नाही.
काही 2 रासायनिक पदार्थामध्ये प्रक्रिया होऊन काहीतरी तिसरंच निर्माण होतंय, हेही जाणूनच घ्यायला येतं, हे का नाही. नवे नवे खगोलशास्त्रात सुद्धा अमुक दिवशी अमुक काळामध्ये सूर्यग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे, हे अगोदरच जाणायलेत का नाही. हो. पण हे म्हणतात ते सर्व जाणण्यापेक्षा हे जाणणं श्रेष्ठ. श्रेष्ठ आहे. कारण याच्यामध्ये आपलं हित आहे, त्याच्यामध्ये हित नाही. काय हित होणार आहे दुसरं जाणण्यात. त्या जाणण्यामध्ये लय झालं तर एका जन्माची अडचण दूर होईल, एका जन्माची अडचण दूर होईल. पण मी सच्चिदानंद रूप आहे हे जाणण्यामध्ये अनेक कल्पाची अडचण दूर होते. किती का कायमचीच अडचण दूर होते, कायमचीच अडचण दूर होते. म्हणून ते म्हणतात की हे जाणण्यात आलं की याच्यापेक्षा दुसरं कोणतंच श्रेष्ठ जाणणं नाही. या ज्ञानाची साधने कशानं जाणल्या जातं, हे ज्ञानानं, आहे का नाही. आणि ज्ञान कुठे मिळतं आहे, श्रवणामध्ये, आहे का नाही. मग श्रवणात येऊन जे ज्ञान होतंय त्या ज्ञानाची साधने मागे बरीच सांगितली आहेत, म्हणजे अनेक वेळा सांगितली आहेत, बऱ्याच वेळेस सांगितली. आता या प्रसंगी तुला मागे सांगितलेलंच आहे, तरी पण अभ्यासाला सोपं व्हावं म्हणून थोडं मोजक्या रीतीनं सांगतो म्हणले. या ज्ञानाची साधने मागे अनेक वेळा सांगितलेली आहेत, तथापि अभ्यासास मदत व्हावी म्हणून थोडक्यात पुन्हा सांगतो. राग म्हणजे काय. अनुकूल प्रीती, अनुकूलता, हे का नाही, याला म्हणतात राग. एखादा पदार्थ आवडायला आणि असावा वाटायला त्याला म्हणायचं राग आहे. म्हणजेच आसक्ती त्या पदार्थाबद्दल, थोडक्यात आसक्ती. आणि लोभ, त्या पदार्थाच्या ठिकाणी ते मिळावं म्हणून त्याचा लोभ असणं. आणि द्वेष, तिरस्कार करणं. आणि काम, रतिसुखाचा भोग घेणं. या राजसी तामसी वृत्त्या आहेत. काम, क्रोधादी आणि आसक्ती, विषयाच्या ठिकाणी इच्छा होणे, हे कशामुळं होतात. मनुष्याच्या ठिकाणी विषयाची इच्छा का उत्पन्न होते. काही वस्तूच्या ठिकाणी अनुकूल प्रीती का होते, का म्हणून असावं वाटतंय. असलं तरी बी असावं वाटतंय लोभ, कारण एकावर समाधान होत नाही. फुफुट्यामध्ये एखाद्या लेकराला जर रुपया गवसाला, त्या अजून फुफुटायची गीतं, लोभ आहे त्याला, आहे का नाही. मग तसं मिळालं तरी आणखी असावं वाटणं, द्वेष करणं वाटणं, राग असणं म्हणजे अनुकूलता असणं. आणि काम, मग हे जे दोषजन्य असणारे तत्व जे आहेत, हे दोष जे आहेत, हे का उत्पन्न होतात, याला गुणकारण असतात. जेवढे म्हणून कर्म होतात आणि जे जे म्हणून कर्म होतात ते गुणावरच अवलंबून आहेत. मग रजोगुण आणि तमोगुण यांचं कार्यच काम, क्रोधादी उत्पन्न होणे आहे. म्हणजेच
ती रजोगुण वृत्ती आणि तमोगुण वृत्ती. रजोगुणापासून उत्पन्न होणाऱ्या वृत्तीला रजोगुणी वृत्ती म्हणायचं, तमोगुणापासून उत्पन्न होणाऱ्या वृत्तीला तमोगुणी वृत्ती म्हणायचं, आणि सत्वगुणाने उत्पन्न होणाऱ्या वृत्तीला सत्वगुणी म्हणायचं. मग राजस आणि तामस वृत्त्या ज्या आहेत, राजस म्हणजे रजोगुणापासून, तामस तमोगुणापासून, आहे का नाही, ह्या ज्या वृत्त्या उत्पन्न होतात त्या गुणावर अवलंबून आहेत. म्हणून त्या गुणाचा त्याग करावा लागेल, म्हणजे ती वृत्ती उत्पन्न होणार नाही. मग तो गुण अधिक शरीरामध्ये अंतःकरणामध्ये उत्पन्न होऊ नये यासाठी आचरण हे शुद्ध ठेवावं लागतं. शुद्ध आचरणामध्ये, शुद्ध आहारामध्ये जी काही वृत्ती उत्पन्न होत असते ती सात्विक वृत्ती असते, आणि सात्विक वृत्तीमध्येच ज्ञान होत असतं. रजोगुणी तमोगुणी वृत्तीमध्ये ज्ञान होत नाही. सांसारिक जीवाच्या रजोगुणी तमोगुणी वृत्त्या आहेत म्हणून तर ज्ञान व्हायना ना त्यांना, आणि त्या वृत्त्या असल्यामुळं त्या अधिकारी व्हायनात. श्रवणाचे अधिकारी का म्हणून व्हायनात? त्या वृत्त्यानं ते युक्त आहेत ना, ती वृत्ती इथं लागतच नाही. अहो, खापराचे जर चष्म्याला काच बसविले तर कसं दिसेल त्या चष्म्यातून? खापराचे. त्यासाठी काचाचेच काच लागतात ना चष्म्याला, कारण जे पारदर्शक असतं ते सत्वगुणी असतं. म्हणून सत्वगुण वृत्ती ही पारदर्शक आहे, आणि रजोगुण तमोगुण वृत्ती ही अपारदर्शक आहे. अपार म्हणजे ती त्याच्यातून पलीकडे जातच नाही, ती त्याच्यातच राहते, त्याला म्हणायचं अपार. आणि तो तर पारापार आहे. परमात्मा कसा आहे? पारापार आहे, आणि तो जाणायचा आहे. तर तो जाणायचा म्हटल्यावर वृत्ती तर लागतेच, मग त्याला सत्वगुणी वृत्ती लागत असते. म्हणून राग, लोभ, द्वेष आणि काम या राजसी व तामसी वृत्तीचा त्याग कर. त्या ज्ञानाच्या विरोधीता, त्या ज्ञान होऊ देत नाहीत, म्हणजे ज्ञानाला विरोध करतात. राजसी तामसी वृत्ती ह्या ज्ञानाला विरोध, म्हणजे त्याच्यानं ज्ञान होतच नाही. विरोध म्हणजे काय? ज्ञान होऊ देत नाहीत त्या. म्हणून त्यांचा नाश करण्याची जिज्ञासूस आवश्यकता आहे. बरं, जिज्ञासूला त्याचा का नाश करायचा आहे? तर त्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कोणतं ज्ञान? मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे हे ज्ञान त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून राजसी तामसी वृत्तीचा त्याग करायचा शास्त्र सांगतंय, म्हणजेच रजोगुण तमोगुणाचा त्याग करायचा सांगतो. विवेक, वैराग्य, समाधी षटक ही जी संपत्ती आहे, साधन संपत्ती, समाधी षटक म्हणतात त्याला. विवेक, वैराग्य आणि साधन संपत्ती आणि मुमुक्षुता ही जी अंतरंग साधनं सुरुवातीला आपण ऐकली होती, तेच आता सांगत आहे. आणि सांगितलेच आहेत म्हणून पुन्हा थोडक्यात सांगायले, तर माहीतच आहेत म्हणून. पण शास्त्र जे शेवट करतं का, ते सुरुवातीला जे सांगितले का, शेवटी तेच सांगत असतो. याला काय म्हणतात? अपूर्वता. उपक्रम, उपसंहार.
उपक्रम आणि उपसंहार एकाच विषयावर व्हावा म्हणून ज्यानं सुरुवात केली त्यानंच शेवट करायचा असतो. विवेक, वैराग्य, साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत. ही ज्ञानाची अंतरंग साधनं आहेत. म्हणजे साधनं दोन प्रकारची आहेत. काही बहिरंग साधनं आहेत आणि काही अंतरंग साधनं आहेत. मग या दोन साधनाचं कार्य काय आहे? तर बहिरंग साधनाचं कार्य अंतःकरण शुद्धी आणि अंतरंग साधनाचं फल काय आहे, कार्य काय आहे? ज्ञानाची उत्पत्ती करून देणे, ज्ञान प्राप्त करून देणे. म्हणजेच बहिरंग साधना अंतःकरण शुद्धी करून देतात आणि अंतरंग साधनं ज्ञान करून देतात. ज्ञानाची अंतरंग साधने विवेक, वैरागी, साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही अंतरंग साधनं आहेत. विवेक झाला तरच वैराग्य उत्पन्न होत असतं. विवेक झाला तरच. आणि जर विवेक नाही झाला तर वैराग्य उत्पन्न होतच नाही. आणि जरी वैराग्य उत्पन्न झालं, विवेक नाही होता, वैराग्य उत्पन्न झालं तर त्या वैराग्याला धार नसते. ते वैराग्य शुद्ध वैराग्य नसतं ते. कारण वैराग्य विवेकानं करावं लागतं. वैराग्य हे विवेकानं करावं लागतं. म्हणून जे काही संन्यासी असतात, हे फिरणारे, हे विवेका वाचून वैराग्य धारण केले त्यांनी. म्हणून त्यांना ज्ञान व्हालंय का? आता या जन्मात होईल का ज्ञान त्यांना? कारण ते फिरायलेत ना. ज्ञान प्राप्त करून घ्यायलेत का? ते नुसतं वैराग्य जवळ ठेवलंय त्यांनी. आता जर ती वस्तू कामाचीच नाही तर ती जवळ ठेवण्यात काय उपयोग आहे हो? ती काही काम करूनच दे नाही तर ती वस्तू जवळ काय उपयोग काय तिचा आहे? अहो, कोणाला नख टोचू वाटत नाही, दुसऱ्याला असं नख लावू वाटत नाही, आणि जवळ तलवार ठेवली, त्याचा काय उपयोग आहे तलवारीचा? कोणाला असा वरखोंडा ओढू वाटत नाही आणि जवळ तलवार ठेवली, काय उपयोग आहे त्या तलवारीचा? तसं एखाद्या वैराग्यानं, संन्याशानं वैराग्य झालं म्हणून संन्यास घातला, पण त्या वैराग्याला विवेकाची धार आहे का? विवेक आहे का तिथं? विवेकानं झालंय का वैराग्य? ते कशासाठी वैराग्य धारण केलंय? काहीच नाही त्याचं, फक्त वैराग्य केलंय. पण ते वैराग्य कसं झालंय त्यांना? दोषदृष्टीनं झालंय ते वैराग्य. विवेकानं झालंय का ते? विवेकानं झालेलं वैराग्य मिथ्यात्व दृष्टीला प्राप्त होतं. विवेकानं झालेलं वैराग्य मिथ्यात्वाला मिथ्यात्वाचा अनुभव करून देतं. म्हणजेच मिथ्यात्वाचं वैराग्य उत्पन्न होतं त्यानं. आणि विवेका वाचून झालेलं वैराग्य त्याला म्हणायचं दोषदृष्टीनं झालेलं वैराग्य आहे. ते मिथ्यात्वाला नेऊन घालवित नाही, मिथ्यात्वाचा अनुभव देत नाही. विवेक झाला तरच वैराग्यादी उत्पन्न होतात. म्हणून विवेक प्रधान आहे. परमार्थामध्ये विवेक श्रेष्ठ आहे. जसा विवेक तसा परमार्थ. ज्या क्वालिटीचा विवेक त्या क्वालिटीचा परमार्थ होतो त्याचा. जसा पाया तुम्ही योग्य मजबूत करता तशी तुम्हाला त्याच्यावर
इमारत चढविता येईल. कितीही ताळं त्याच्यावर, जितका मजबूत तितके ताळं करता येतील. म्हणून विवेक हा काय पाया आहे. विवेक हेच काय परमार्थाचा पाय आहे. कारण हे पहिलं साधन आहे अंतरंग साधनातलं. म्हणून या साधनानं जे गेले ते जीवन यात्रा संपवायच्या अगोदरच मुक्त झाले. ह्या मार्गानं जे गेले का ते देह असतानाच मुक्त झाले, देह पडायच्या अगोदरच मुक्त झाले. म्हणून विवेकाचे स्वरूप तुला थोडक्यात सांगतो. कसं, जो पारावार संसार आहे विवेकाचं स्वरूप. आता पहिलं आपल्याला कसं सांगितलं त्याच्यात थोडा शब्दामध्ये बदल केला. शब्दात अर्थ तोच आहे. पारावार असणारा जो संसार, पारावार म्हणजे काय? हा, ज्याचा अंत होतय आणि शेवटही होतय. म्हणजेच ज्याला अंत आहे आणि ज्याला आदी आहे. आदी आहे आणि अंत आहे त्याला काय म्हणायचं? म्हणजे उत्पन्न होतंय, नाश बी होतंय, त्याला म्हणायचं पारावार. आणि परमात्मा कसा आहे? पारावार आहे का नाही? मग पारावार जो संसार त्याचे वारंवार मृगजलाप्रमाणे मिथ्यात्व चिंतन करावे. संसाराचं चिंतन कसं करायचं? मृगजलासारखं. मृगजलाचं स्वरूप कसं आहे? मिथ्या असून प्रत्यक्ष. ते मिथ्यात्व प्रत्यक्ष. कारण विषय प्रत्यक्ष असला की त्याचं ज्ञान ही प्रत्यक्षच होत असतं ना. मग मृगजल जसं दिसल्या प्रत्यक्ष आपल्याला प्रतीतीला येतं, पण कसं येतं? मिथ्या म्हणूनच येतं ना. तसं संसारी प्रत्यक्ष प्रतीतीला येतो, आहे का नाही? मग तो संसारी मृगजलाप्रमाणे मिथ्यात्वानंच प्रतीतीला यावा, आहे का नाही? पण तसा येतो का? सत्यत्वानं प्रतीतीला येतो. आणि त्या ठिकाणी सत्यत्व बुद्धीच ती नाशाला कारण आहे, विनाशाला कारण आहे. ती सत्यत्व बुद्धी जायला पाहिजे संसारावरची. कारण संसार मिथ्या आहे आणि त्याच्यावर बुद्धी कशी करायला होतं आपण? सत्य करायला. म्हणून बद्धता आपली काबीज राहिली. बद्धता त्याच्यामुळं जायना. बद्धता केव्हा जाते? जशी वस्तू असेल तशी त्या वस्तूची प्रतीती यावी. जसा परमात्मा असेल तसा कळावा. कसा बी कळण्यात त्याला का कळणं म्हणतात का? अहो, आम्ही कसा का व्हायना पण कळून घ्यायलोत ना. अरे कसा बी काय उपयोगाचा? हां, जसा आहे तसाच मिळायला पाहिजे का नाही? कसा बी कसा जमल? हरपलं सोन्याचं आणि गवसलं पितळाचं जमन का? मग हरपलंय जीवाचं. काय हरपलंय? स्वरूप हरपलंय, आहे का नाही? मग त्याला ते त्याचं स्वरूपच गवसावं लागेल ना. दुसरंच काय गवसलं त्याच्यावर समाधान मानायचं म्हणल्यावर हा भ्रम आहे. भ्रमातला भ्रम आहे. मग मृगजलाप्रमाणे संसाराचं ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणून मिथ्यात्वच चिंतन करावे संसाराचे. अपारावार रूप जो आत्मा आहे तो सत्य स्वरूप आहे. आत्मा कसा आहे? अपारावार रूप आहे. म्हणजे ज्याला आदी नाही आणि अंतही नाही. आणि संसाराला आदी आहे आणि अंतही आहे. आत्मा तसा नाही, त्याच्या उलट आहे. कारण तो उत्पन्न होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. म्हणून तो अपारावार आहे. मग तो आत्मा
नित्य आहे. जसा गारुड्याचा खेळ पाहताना पुत्रास पिता म्हणतो. लेकराला बाप काय म्हणतो की हा गारुड्यानं उत्पन्न केलेला वृक्ष, आम्रवृक्ष म्हणजे आंब्याचा वृक्ष. आता त्याच्याजवळ ते रेडीमेड केलेला असतो आंब्याचा वृक्ष, त्याला आंबे बी लागलेले असतात, पण तो आपले हे आंब्यासारखा नसतो. तो आता याचा केलेला असतो, ते प्लॅस्टिकचा. आता आपणाला सफरचंद, मोसंबी ओळखू तरी येते का हातात घातल्याशिवाय? प्लास्टिकची ओळखू येत नाहीत. ते खायचे नसतात, नुसते बघायचे फळं असतात ते, हे का नाही? मग तसा गारुडी सुद्धा काय करतो, एखादा आंब्याचं झाड करतो, मातीची साखर करतो. पण तो खेळ पाहताना बाप काय म्हणतो मुलाला की हे नुसतं बघायचं असतंय, ते काही खरं नसतंय. हे गारुडी उत्पन्न जे करायला आहे ना, ते खरं नसतंय. मग तो म्हणतो काय खरं असतंय? मग त्याला उत्पन्न करणारा खरा असतो. ते जे उत्पन्न करतंय का ते खरं करीत नाही, कारण तो खरा आहे. आणि त्यानं जर पुन्हा दुसरं काही उत्पन्न खरं केलं तर दोन खरे होते, आणि दोन खरे झाले की दोन्ही बी खोटे होतात, खरे ठरत नाहीत, दोन्हीही खोटे होतात. आणि त्याच्यातला एक खोटा असतो आणि एक खरा असतो. मग पदार्थ उत्पन्न करणारा हा सत्य असतो, आणि त्यानं जे उत्पन्न केलेला पदार्थ असतो तो मिथ्या असतो. म्हणून गारुड्यानं उत्पन्न केलेले पदार्थ हे काही खरे नसतात, ते मिथ्या असतात. पण ते मिथ्या पदार्थ जो उत्पन्न करतो तो खरा असतो, कारण मिथ्या पदार्थावर उत्पन्न होत नसतो. मिथ्या पदार्थाला अधिष्ठान सत्य असावं लागतं. डुप्लिकेट काढायचा असेल तर त्या डुप्लिकेटाला सत्यप्रत लागत आहे, ओरिजिनल लागत आहे, तेव्हा ते डुप्लिकेट उत्पन्न होत आहे, है का नाही? सर्प दिसण्याला अधिष्ठान दोरी असावी लागते, है का नाही? मग त्या अधिष्ठानावर नाना प्रकारचं उत्पन्न करता येईल. अधिष्ठानावर कुणाला सर्प दिसेल, कुणाला हार दिसेल, कुणाला भेग पडल्यासारखी दिसेल, कोणाला मूत्ररेषा दिसेल, नाना प्रकारचं त्या ठिकाणी भ्रम होतील. पण कशावर होतील? त्या अधिष्ठानावरच होतील, है का नाही? आणि जर अधिष्ठान नसेल तर त्या भ्रमाची उत्पत्ती, भ्रमरूप पदार्थाची उत्पत्ती होत नाही. म्हणून भ्रमरूप पदार्थाला अधिष्ठान हे असावंच लागतं. अधिष्ठानाशिवाय भ्रमरूप पदार्थाची उत्पत्ती होतच नाही, कारण त्या अधिष्ठानावरच प्रतीतीला येतात ना. सर्प कशावर प्रतीतीला येतो? दोरीवरच येतो ना. म्हणून दोरी अधिष्ठान आहे. जसा गारुड्याचा खेळ पाहताना पुत्रास पिता म्हणतो, हे आम्रवृक्षादी सर्व गारुड्याने केलेले मिथ्या आहेत. या सांगण्याने पुत्र गारुड्याने केलेल्या पदार्थास मिथ्या समजून गारुड्यास सत्य समजतो. गारुड्याने केलेले पदार्थ मिथ्या आहेत, आणि तो बापानं सांगितल्यामुळं म्हणजे शास्त्रानं सांगितल्यामुळं आपणाला जगत मिथ्या वाटावं आणि जगत करता सत्य
सत्य वाटावा. तसेच जगत मिथ्या सांगितले आहे, म्हणजे आत्मा सत्य जाणावा. जगत मिथ्या म्हणल्यावर, कारण जगताला अधिष्ठान कोण आहे? आत्म्याच्या सत्तेवर जगत प्रतीतीला आले का नाही? आता आपल्या अंतःकरणामध्ये जे आत्मचैतन्य आहे, त्या आत्मचैतन्यानंच जगताचं प्रकाशन व्हायले का नाही? आणि जर आत्मचैतन्य म्हणजे त्या ठिकाणी विशेष चैतन्य जर नसेल, तर जगाचं प्रकाशन करता येतं का? जगाचं तर प्रकाशन करता येतच नाही, पण दुसऱ्याला त्याचा उपयोग बी राहत नाही. ज्याचं अंतःकरण हे बंद पडले, म्हणजे तिथं विशेष चैतन्य नाही. म्हणजे जे अंतःकरण चालतं ते त्याच्यावरच चालतं, है का नाही? जसं इंजिन पळालं तर डबे पळतात, आणि इंजिन बिघडलं की डबे जाग्यावरच राहतात. त्याप्रमाणेच या अंतरंग साधनाप्रमाणेच श्रवण मननादी अंतरंग साधने आहेत. विवेक, वैराग्य, साधन संपत्ती आणि मुमुक्षुत्व ही जी अंतरंग साधनं सांगितली ना, याच साधनासारखे श्रवण, मनन आणि निधिध्यासन हेही अति अंतरंग आहेत. त्याच्यापेक्षा अंतरंग म्हणजे आत्म्याच्या जवळचे, ज्ञानाला प्राप्त करून देण्यासाठी जवळचे ही साधनं आहेत. श्रवणाने ज्ञान संपादन करून अज्ञानाचा नाश कर. अज्ञानाचा नाश कर. कशाने? श्रवण करून ज्ञान करून घे. ज्ञानाचे स्वरूप अन्य शास्त्रामध्ये अनेक प्रकारानं सांगितलेलं आहे. दुसरे जे शास्त्र आहेत ना, मग त्या शास्त्रामध्येही ज्ञानाचं स्वरूप सांगितलं आहे, पण ते काय बरोबर नाही इतर शास्त्रानं सांगितलेलं. आता न्यायशास्त्राचा सिद्धांत काय आहे? ते परोक्ष ज्ञानच मानतात, अपरोक्ष ज्ञान मानितच नाही. मग त्यांचा सिद्धांत योग्य आहे का? आणि तो ईश्वर मानित बी नाही. ईश्वर मानित नाहीत. मग ईश्वर नाही मानला तर संगती लागेल कशी? मग हे जे इतर शास्त्राचं सांगणं आहे ते बरोबर नाही. परंतु ते बरोबर नाही म्हणून महावाक्यानुसार ज्ञानाचे स्वरूप सांगतो. वेदांत शास्त्र काय करतंय? वेदामध्ये जे महावाक्य त्या महावाक्यानुसार ज्ञान सांगणे यालाच योग्य ज्ञान म्हणतात, त्यालाच यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि इतर शास्त्र जे सांगतात का ज्ञान, ते यथार्थ ज्ञान सांगत नाहीत. आणि यथार्थ ज्ञानच अपरोक्ष प्रमा करून देत असतं, म्हणजे अपरोक्ष ज्ञान करून देत असतं. म्हणून जीवेश्वराच्या ठिकाणी, जीव आणि ईश्वराच्या ठिकाणी जो भेद प्रतीती दर्शक माया आणि अविद्याचा भाग आहे, अविद्या आणि माया यांचं कार्य काय आहे? भेद करून दाखविणे. म्हणजेच जे सत्य आहे त्याला असत्य करून दाखविणे, आणि जे असत्य आहे त्याला सत्य करून दाखविणे. म्हणजे भेदज्ञान झालं का नाही हे? मग अविद्या आणि माया हे भेदज्ञानाचे कारण आहेत. भेदज्ञान करून देणारे ह्या उपाध्या आहेत. जीवेश्वराच्या ठिकाणी, कोणाच्या ठिकाणी? तर जीव आणि ईश्वराच्या ठिकाणी जो भेद प्रतीती दर्शक, दर्शक म्हणजे दाखविणारी, भेद दाखविणारी,
माया आणि अविद्या आहेत, त्याचा त्याग करून, त्याचा काय कर, त्याग कर. हां, भेदरहित जो चैतन्य भाग आहे, भेदरहित. आता चैतन्य म्हणजे आपलं स्वरूप हे कसं आहे, भेदरहित आहे. त्याच्या ठिकाणी कुठे भेद आहे, मायारहित आहे, अविद्यारहित आहे चैतन्य आपलं, आहे का नाही. आणि मग त्या चैतन्याच्या आश्रित असणारं अविद्या माया हे त्याचे आश्रित राहतात. आणि मग ते आश्रित असणारा पदार्थ का सत्य असतो का, म्हणून त्याला मिथ्या जाण. कशानं, श्रवण मनन करून, अंतरंग साधनं करून त्याला जाणून घे. आणि तुझं जे स्वरूप भाग आहे तो चैतन्य रूप आहे आणि तेच सत्य आहे, तो तू जाण, ते जाणून घे खरं. म्हणजे भागत्याग लक्षणेने त्याच्यातलं काही खरं आहे आणि त्याच्यातलं काही खोटं आहे का नाही. मग माया अविद्या ही खोटी समज, असत रूप समज, आणि त्यामध्ये चैतन्य भाग जो आहे तो सतरूप आहे असं समज. मग भागत्याग लक्षणेने जीवेश्वराची एकता जाण. जीव आणि ईश्वर हे एकच आहेत. बाबा रे, विनाशी जो देहादी संघात तो तू आहेस. हा जो संघ आहे ना, विनास्वरूप असणारा देह, या देहामध्ये जे आहे ना ते तू आहेस. आणि तो कसा आहेस, अविनाशी आहेस. तुझा नाश कधीच होत नाही. देहाचा नाश होतो, उपाधीचा नाश होतो, आणि तुझा नाश कधीच नाही. तू सच्चिदानंद ब्रह्मरूप आहेस. म्हणून सतरूप तूच आहेस, चिद्रूप तूच आहेस, आणि आनंदरूप ही तूच आहेस. अविनाशी ब्रह्म तू आहेस. तुझ्यात विनाश नाही. विनाश उपाधीमध्ये आहे. जशी आकाशाच्या ठिकाणी नीलता आहे. हे वरी आपण आबाळाकडे वरी बघितल्यावर निळं दिसतंय ना, आता ती खरी आकाशाच्या ठिकाणी आहे का, नाही. मग ती जी नीलता आहे आणि काठिन्यता आहे, म्हणजे असं वाटतं की ते कवच आहे का काय की. आणि निळंही आहे आणि ते असं काहीतरी कवच असन, म्हणजे त्याच्या पलीकडे जाता येत नाही. आता जसं भितडाच्या पलीकडे जाता येत नाही आपणाला, दरवाजा लागतो पलीकडे जायला, तसं आकाशाकडे जर बघितलं तर ते निळं दिसतंय, आणि ते निळं दिसणारं असं कवच्यासारखं आहे काय की वाटतंय. म्हणजे निबर भाग, कठीण भाग आहे. त्याच्या पलीकडे जाता येत नाही, येता येत नाही, तिथपर्यंतच व्यवहार करा येत आहे. पण ते तसं आहे का, काहीच नाही. आकाशच आहे, जिथपर्यंत जाता आणि तिथपर्यंत. म्हणजे आकाशाच्या ठिकाणी जी नीलता दिसती आणि काठिन्यता दिसती ती काय वास्तविक सत्य नसती. तसं प्रतीतीला देह येतो आणि देहच मी आहे असं वाटतंय, आणि ते सत्य हे सत्य मानू नये. हा आपण आपला घात केल्याप्रमाणे आहे. मग सत्य काय, त्या देहात असणारा जो जाणणारा आहे ते आपण आहोत, आणि तेच खरा सत्य आहे. तो जाणणारा आपण आहोत. म्हणून द्रष्टा साक्षी हे आपलं स्वरूप आहे. द्रष्टा आणि साक्षी. मग जशी आकाशाच्या ठिकाणी नीलता आणि कटहारूपता नसून मिथ्या प्रतीतीत होते. आता आकाशाच्या ठिकाणी नीलता नसून ती प्रतीतीला येते का नाही, दिसते का नाही. तसाच वृक्षरूप संसार ही आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या प्रतीतीला येतो. जशी आकाशाच्या ठिकाणी निळेपणा दिसतो, तसाच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा संसार मिथ्या प्रतीतीला येतो, त्या नीलतेप्रमाणे. संसारास वृक्ष वेदामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. हा संसार वृक्ष म्हणजे ती उपमा दिलेली त्याला, वृक्षाची, संसाराला. संसारास वृक्ष शब्दाचा प्रयोग श्रुती स्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे.
आता ऐकणाऱ्याला वाटणं याला वृक्ष वृक्ष कोण म्हणाले, पण ती त्याला दिलेली उपपत्ती आहे. मग वृक्ष जसा वाढतो तसा अज्ञानाच्या ठिकाणी संसार वाढायला आहे, म्हणून त्याला वृक्ष म्हटलंय. मग वृक्ष तसाच वृक्षरूप संसारी आत्म्याच्या ठिकाणी मिथ्या प्रतीत होतो. संसारास वृक्ष शब्दाचा प्रयोग स्मृतीमध्ये प्रसिद्ध आहे. आता मोक्ष साधन ज्ञान आहे. मोक्ष साधन काय सांगितलंय? ज्ञान आहे. हा अर्थ दुसऱ्या रीतीनेही व्यवहाराचे चिंतन केल्यास समजून घेण्यासारखा आहे. आणखी निराळही चिंतन करता येतं, समजून घेता येतंय. काय? मोक्ष साधन ज्ञान आहे. ते कसं आहे हे समजून घेता येतंय, नाना प्रकारानं समजून घेता येतंय. समजून घेण्यासारखा दुसरीही रीत आहे. एकच रीत आहे असं नाही, अनेक रीती सांगितल्यात शास्त्रानं. आता अभंग संतानं एकच केलाय का? आणि प्रत्येक अभंगामध्ये रीती वेगवेगळी सांगितली, म्हणजेच रूपक वेगवेगळं करून, प्रक्रिया वेगवेगळ्या करून सिद्धांत तोच सांगितलाय. तसं अर्थ दुसऱ्या रीतीनेही व्यवहाराचे चिंतन केल्यास समजून घेण्यासारखा आहे. त्याचे रूपकाचे वर्णन करतो. रूपक करून त्याचं वर्णन करतो. म्हणजेच यापुढं आणखी ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांचं रूपक करून अज्ञानी कसा सिद्ध होतो आणि ज्ञानी कसा सिद्ध होतो हे रूपक करून सांगतो म्हणले. पण ज्ञानी आणि अज्ञानाचं ओळखण्याचं किंवा तो अधिकार बांधण्याचं स्वरूप कसं असतं, त्याच्या स्वरूपाचं वर्णन ज्ञानी आणि अज्ञानाचं रूपक करून सांगतात. म्हणजे कारण रूपक करून सांगितल्यावर कळत आहे, म्हणून ते ज्ञान आणि अज्ञानी, ज्ञानी आणि अज्ञानी यांच्या रूपकाचे वर्णन पुढच्या परिच्छेदामध्ये करतात. तो परिच्छेद आपण उद्याच्या वेळात पाहू. तोपर्यंत आता टाईम झाला आहे. पुंडलिक वरदे